त्यानंतर तब्बल 1 तासानंतर बसचा प्रवास करून मी आलो सिडको बस स्टँडवर. त्यानंतर PMT बसलो. PMTमध्ये बसलो. इथून त्यांनी तिथपर्यंत सिद्धार्थ गार्डन सोडायचे 30 रुपये घेतले होते. हे बघा ते तिकीट. इथून 6 किलोमीटर होतं तब्बल ते पूर्ण PMTमध्ये प्रवास आपला. त्यानंतर PMTनं उतरलो तर आपल्याला ही सीडी चढून पलकड रोड क्रॉस करायचं होतं. तर रोड क्रॉस करण्यासाठी नाही का हे होतं इथं सीड्या वगैरे वरतून जावं लागतं नाही का. समजा ॲक्सिडेंटचं याचं भीती नाही राहत. रोड क्रॉस केला त्यानंतर बघू शकता तुम्ही तिथून इथपर्यंत आलो. रोड क्रॉस करून रोड क्रॉस केलाच तर गेटवर मराठा मुक्ती संग्रह म्हणून नाव होतं नाही. त्यानंतर आतमध्ये जातोय तर पहिले तर तिकीट फाडवलं त्यांनी 50 रुपयाचं. सॉरी 50 नाही 20 रुपयाचं तिकीट फाडवलं. तिकीट घेतलं त्यानंतर आतमध्ये गेलो. आतमध्ये बघतो तो एक वेगळीच मज्जा. सगळ्यात पहिले बघायचं होतं आपल्याला मासे कोणत्या पद्धतीचं मासे आहेत. तिथं पण तिकीट घेतलं होतं. तिथं पण मासे बघायचं 10 रुपये तिकीट घेतलं. काय बघा पूर्ण ब्लॉक आता. इकून पण आहेत. मी बघितलंच नव्हतं इकून आहे म्हणून. ते बंद पडले. इथं आहेत बघा. वरती नावं पण द्यायला आहे त्यांची. 3 फाईल म्हणून आहे मच्छी. त्यानंतर मिल्की कोई म्हणून आहेत. त्यानंतर येतो कोई. हे झोपले आहेत काय. सक्कर म्हणून हे पण शार्क मछली. काहीच फील होत नाही त्यांना. आतमध्ये काच आहे सगळे एकदम नाही. शार्क मछली. ऑरेंज कोईमध्ये 3च बघा. त्यानंतर पाकूमध्ये भारी आहे. 3च होत्या. 4 आहेत. 5 आहे राव. 1 2 3 4 5 आहे. रेड फिन शार्क. अरे बाप कसली मछली. भारी आहे. टेक्सासमध्ये 2च होत्या. एक मोठी होती आणि एक छोटी होती. इकडं पण आहे बघितलं नाही. 3 आहे बघा. दिसत पण नाही ते एवढं नाही का. याचं 10 रुपये तिकीट घेते बघा ते. पर्ल गोरामी म्हणून येतं. इतुसे तर पिल्ले येते. ज्वेल्स पीस म्हणून आहे. इथं काय एकच माशी इथं. ग्रीन टायगरमध्ये सगळं व्हाईट टायगरच दिसू राहिला मला. विंडोमध्ये पण भारी आहे. शुकिन मांगूर म्हणून येतं. अरे बा मांगूर बघा कसले दिसतं खतरनाक. मांगूर मछली 1 नंबर. हा त्यानंतर शुकिन म्हणून आहे. शुकिन अरे यार कासव पण आहे ते बघा. कासव
असा काय झाला आहे, अर्धा खालून दिसतोय अर्धा वरतून दिसतोय, तर कळायला झालं नाही त्याचं. ब्लॅक मोर, ब्ल्यू गोरामी, रेड कॅप भरपूर आहे. गोल्ड फिश म्हणून इथं गोल्ड फिश. मी सगळ्यांना छेडत होतो, मला काही काम नाही. ब्लॅक मॉली हे पण असे तुझेच पिल्ले आहे बघा. त्यानंतर याचं बिनोज चेस्टा, सिल्वर मालीमध्ये बघा छोटेसे जिथे तुझेच पिल्ले. असं झाल्यानंतर मी निघालो होतो बाहेर. सगळीकडं नाही का फॅमिलीसोबत येतं आहे, कोणी इकडं फोटोशूटसाठी येतं आहे. दाद्याचा फोटोशूट चालू आहे तिकडं. महानगरपालिका कचरा येते टाका, स्वच्छता ठेवावी. आपण मी फर्स्ट टाईम आलो आहे. याआधी मला माहीत नव्हतं. मी सर्च केलं, माझ्यापासून थोडंसं लांब आहे, पण मी आलो नाही. मला माहीत होतं. मी आज सकाळी मॅपवरती सर्च केलं, एकदम भारी वाटलं नाही का. बघितले चांगले प्लेस होते मॅपवर, तर म्हणलं नाही जायचंच. तर त्यानंतर म्हणलं नाही गाडीनं पण नाही जायचं, तिथं जास्त नाही का बोर होतं माणूस गाडीवर गेलं की. त्यामुळं बसनं प्रवास केला. इथं गौतम बुद्ध आतमध्ये जाऊ देणार नाही, जाऊ देते. त्यांची माहिती इथे बघा. मूर्ती किती मोठी नाही का, भरपूर मोठी मूर्ती. ब्लॉग मोठा होणार दादांना, ब्लॉग पूर्ण बघा. आणि दादा तुम्ही सांगा आता कॅमेरा कसा पकडतोय मी तर नाही का. एक दादा बोलले होते मला, म्हणजे भाऊचे मोठे, तर कॅमेरा तुले हलवतो म्हणे. त्यानंतर हा पहिला ब्लॉग आहे त्यांना बोलणं झाल्याच्यानंतर. तर मग काय सिद्धार्थ गार्डन गेमिंग झोन, इथं गेमिंग पण केल्या जाते. गेमिंगमध्ये काही इंटरेस्ट नाही आपल्याला एवढं. फोटोशूटसाठी बघा इथे किती भारी. ओय हिरा किधर घूम रहा. त्यानंतर इथं आय लव्ह सिद्धार्थ गार्डन म्हणून फोटोशूट आहे चालीत. हे वॉटर पार्क हे छोटंसं. त्यानंतर इकडून जाऊ आपण नाही का गार्डनमध्ये जाऊ. इकडे भरपूर जण बसलेत. आल्यापासून सारखं सिटीच वाजवतो मी, माहीत नाही काय. तिकडं नाश्त्यासाठी सेंटर, नाश्त्यासाठी थोडे दुकान आहे नाही का, छोट्या दुकान आहेत. इकडं ते हे आहेत लहान मुलांसाठी खेळण्यासाठी गाड्या वगैरे, छोट्या BMW. इकडे मी सारखं कॅमेरा पकडून ना नुसतं इकडं तिकडं बघत होतो. त्यानंतर इकडं बघा मस्त नाही का फॅमिली वगैरे, फॅमिलीसोबत येते, कोणी कपल येते, मस्त एन्जॉय करते. आपल्याला याच्या आत पण जायचं, काय बघू आत पण जायचं आहे आपलं. छत्रपती संभाजी नगर महापालिका सिद्धार्थ गार्डन प्राणी संग्रहालय आहे, याच्या आतमध्ये पण जायचं. आता इथं पुन्हा तिकीट घ्यावं लागेल. कित्येक ठिकाणी तिकीट घ्यावं नाही. कुठलं इथून का ठीक निघालो होतो नीट सरळ, पण काय
मावशी बोलले तिकीट काढून घ्या. त्यानंतर इथं बी 50 रुपये घेतले. शिकवत इथं बंद होतं ना. सगळ्यात पहिले इकडून जायचं. तिकीटला काय नाही करत, ते तिकीट घेते आणि थोडंसं फाडून देते. अयो हरण, किती किती हरण आहे तुझे. सगळ्या हरण किती भरपूर हरण आहे आतमध्ये. पाहिजे हो, मस्त पाहिजे. हरण बघितल्या समोर बघू याच्यात काय येतं. आता जास्त प्राणी राहिले नाही मला वाटतं. इथं लेवल पण आहे, कृपया प्राण्यांना त्रास देऊ नका. इकडं काय येतं बघू, त्याआधी इकडं जाऊन बघू. इथं कोण ओळखत नाही मला, त्यामुळे मी डायरेक्ट ओपन मध्ये बोलणार. इकडं काय आहेत, जागी जागी पोस्टर लावलेत नाही का, कचरा टाकू नका, याला तर प्राण्यांना त्रास देऊ नका. इथं काय सायाळ, ती बघा सायाळ. काय यात कोल्हा आहे, त्यात कोल्हा. हे काय वरती बॅनर लावले ना का. शांत बसेल तो, सुस्ती आली त्याला. इथं बॅनरच नाही. इथं पण बॅनर नाही. सफरी नाम सिद्धार्थ. माकड यात कुठे आहे माकड, माकडच नाही यात. हो इमू पक्षी. काहीतरी काटेचा प्राणी तो. इथं पोस्टरच नाही लावेल. इथं पोस्टर आहे उंद बिल्ल म्हणून, ते पण नाही त्यात. नाही ते आराम करायला. हा मी आमचे प्राणी सापडायले. कोणते प्राणी तुमचे? आमचे घरातले. अच्छा काका तुम्ही पण ना. प्राणी सापडायले प्राणीपेक्षा कमी नाही. काकाला भयान नाही, कॉमेडी माणूस. आले ते बघायसाठी, इंडायसाठी ब्लॉग बनवतो मी. कोणतं चॅनल? रमेश पाटील ब्लॉग म्हणून. जालन्याचा आहे मी. हा रमेश पाटील ब्लॉग. जालना? हा जालन्याचा आहे. असंच जवळजवळचा प्रवास करतो, देवदर्शन वगैरे. असं जवळजवळचा प्रवास करतो, देवदर्शन वगैरे, आणि बनवतो ब्लॉग. ते काय पुराणी खाऊन 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 सुस्त होते. ते ऊन आहे ना, उन्हामुळे पण या टायमिंगला प्राण्यांना त्यांचं खाणं अन्न शोधायचंय किंवा त्याची शिकार करायची, त्यावेळेस त्याच्यामध्ये जागृती होईल.
ते बिबट्याला वाघाला तुम्ही जागर आणायला गेलं तर तो हलायचं सुद्धा नाही ना. ते तो काय समोरून उभं राहिलं तर ते म्हणून स्वतः स्वतः चिरून मला खावं. नाही त्याला जागीच भेटायला लागलं ना का सगळं. जागीच भेटायला लागलं ना त्याला जागच भेटायला. क्षेत्र पिंजऱ्यापासून दूर जरा कुठलीही दुर्घटना होऊ शकते. पिंजरा आहे आतमध्ये आणि याच्यात बिबटे आहे. इथं बिबटे आहे तर त्यांनी हे बघ हे दिसला इथं. आता पण झोपेलच आहे का कुठे ए बिबटे उठ रे. ए बाबा पैसे दिले तुला. त्याला पैसे दिले की. बरं 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 ठीक आहे. टायगर चांगला फिरायला आहे का. ठीक आहे ओके. बिबटे आराम करतो का. पैसे दिलेत का. ठीक आहे ठीक आहे. त्याला आणखी थोडेसे दे वर नोटा दाखव त्याला. हो चांगला फिरायला आहे म्हणल्या. कुठे आहे तिकडे आहेत का. हे लय झोप पळू. हा सुस्ती आली का त्याला. 2-3 वेळेस आले तो झोपलं. मेहनत करून घातलेले. मेहनत करायला नाही भेटली सर त्यांना काका त्यांना जास्त. वाघ फिरायला म्हणून काका मला वाघांकडे घेऊन चाललेत. काका माझं चॅनल लाईक करणं शेअर करणं सबस्क्राईब करणं बघा. काका पण आले ब्लॉगमध्ये. हे वाघ इथं पोस्टर आहे त्याचं. कुठे वाघ काय माहिती. ते तिथं एक झोपेली ती. आराम चालला का याचा. तो बाहेर कुठून येतो. अरे इथं तर काहीच नाही ना समोर. तिथून इथं उडी मारणं काय कठीण त्यासाठी. मला सांग आता इथं हे सिम्पल कुणी नाही का. तिथून इथं उडी मारायला काय कठीण त्याला. घर बसल्या भेटायला लागलं त्याला सुस्ती आलेली त्यांना. आराम झाली वाघाचा. वाघ सध्या कर्जामध्ये. झोपलं का. काका वाघ सध्या कर्जामध्ये हो. EMI फेडता फेडता आयुष्य चाललं त्याचं. हा पण आरामच करतोय ना. त्यानंतर सगळे प्राणी तर बघितले होते. त्यानंतर नाही का बाहेर निघायचं म्हणलं आता. आणखी भरपूर फिरायचं बाकी होतं. त्यानंतर निघायलो बाहेर. दुसरं बघू आणखी दुसरीकडे काय येतं नाही का. इथं चालू आलो सिद्धार्थ गार्डन पाशी. तो भाग तर पूर्ण बघितला होता मी. आता म्हणलं हा भाग बघा यात काय. इकडं पण मोठं गार्डन. इकडं पण कपल फॅमिली मस्त पाहिजे नाही का. निवांत बसाय आता. इकडं काय आहेत चला जाऊनच बघू. जाऊन बघितल्याशिवाय तरी काय करणार. इकडं लहान मुलांचे खेळ.
नाही का, झोका वगैरे भरपूर काही गार्डन आहे इकडे. की काय इकडे समोर काय नाही वाटतं, तरी पण आलोय. समोर एक नेट मारलेलं आहे बघा, त्यात काय आहे ते बघू आपण. नाही ते फॅमिली जेवण. हे बघा, ही ट्रेन निघाली इथून तर आपला जालनापर्यंत निघाली. पूल आहे, मोबाईल पडायला आलता. तो पूल आहे ट्रेनच्या वरतून जायला. मोठी ट्रेन आहे. हां, इथं येताना सावकाश या पोरांनो, नाही का. इकडं बघा सगळं खेळणे आहेत लहान मुलांचे वगैरे. तिकडं भांडणं लागलेत. हे काय, मी बघतोय पण मला काय इथं समजायला नाही. भरपूर अलग अलग पद्धतीमध्ये खेळणे होते. शाळेंना तर सगळं घसरगुंड द्यायचे, नाही का. चला, हे तर बघणं झालं तर त्यानंतर निघालो होतो बाहेर. इथं शक्तिमान आहे, त्यानंतर भरपूर असे लोगो लावलेत. पाणी प्यायला आता खूप बोललो ना, तहान लागली. त्यानंतर इथं होतं तातेंचू, पलकून आपले श्रीकृष्ण होते. त्यानंतर इथं सगळे ते हेच आहे, इकून आहे जरा पोलीसवाले ते इकून. आणि पलकड क्रिकेटर आहे, पूर्ण यांचे लोगो लावले. ट्रॉफिक पोलीस क्रिकेटर समजा, जे जे फेमस आहे ते नाही का, शक्तिमान. त्यानंतर मला काढायचे होते फोटो. मी गेलो परत आलो का, आता एक फोटो तर टाकायला पाहिजे ना मी त्याला, इथं आलतो म्हणून फिरायला. त्यानंतर इकडे लहान मुलांची बॅच आली बघा, तुम्हाला दाखवतो. लहान मुलांची बॅच येईल. बॅच म्हणजे आले असेल नाही का. हे बघा, तुम्हाला म्हणलं ना तिकडं क्रिकेटर आहे, इथं धोनी आहे डायरेक्ट, आहे का. मला फोटो काढायचे, इथं फोटो कोण काढीन माझे. असं सिद्धार्थ गार्डन म्हणून पूर्ण दाखवलं आपण ब्लॉकमध्ये, नाही का. आता निघालो होतो गेटकडे. तो असे स्टंट मारू लागला, किती सात आहे. तिथे चाललो लहान मुलांचे फोटोशूट, पण त्यांना काही फोटोमध्ये इंटरेस्ट नव्हतं. ज्याला इंटरेस्ट होतो त्याचे फोटो कोणी काढतच नव्हतं. आपण चाललो गेटकडे, त्यानंतर बाहेर, नाही का. असं छत्रपती संभाजीनगरचं सिद्धार्थ गार्डन म्हणून आहे, मोठा प्लेस. पब्लिक तर बघितलीच तुम्ही. याचा टायमिंग आहे
7च्या नंतर नाही का बंद होते. फायनली आपण गेटवर आलो. गेटवर आलं तिथं कुरमुड्या वगैरे चिप्स वगैरे खाण्यासाठी नाही का लहान लेकरांसाठी. आपण निघालो होतो बाहेर. आता असा हा ब्लॉग सिद्धार्थ गार्डन म्हणून बनवला. लाईक शेअर सबस्क्राईब तर करणारच तुम्ही. थँक्यू सो मच. आता निघालो होतो घराकडे.